नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. निळवंडे धरण 90% तर मुळा 85% भरलं. भंडारदरा धरणात देखील 100% पाणीसाठा. साताऱ्यातील कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी कमी करणार. पाणलोट क्षेत्रामधील कमी पाऊस. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 12,671 क्युसेक विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. शहर आणि परिसरामध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील घट. मागील 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 4 फुटांनी घटली. जळगावच्या वाघूर धरणामध्ये जुलै महिन्याअखेरीस 62% पाणीसाठा शिल्लक. वाघूर धरणावर जळगाव शहरासह जळगाव MIDC आणि जामनेर तालुक्याच्या पाणीपुरवठा अवलंबून. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ 57% जलसाठा शिल्लक. या धरणामधून अमरावती बडनेरासह अनेक शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. अप्पर वर्धा धरण न भरल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता. जळगाव शहरातील मेहरुण तलावात पुरेसा जलसाठा नसल्याचं चित्र. तलावामध्ये सध्या 50%पेक्षाही कमी जलसाठा. गेल्या वर्षी जुलै महिन्यातच हा तलाव 100% भरला होता. हिंगोलीच्या सेनगावमध्ये कयाधू नदीवरचा बंधारा फुटला. बंधाऱ्याचा काही भाग तुटून पाणी शेतात शिरल्यानं पिकांचंही नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रायगड जिल्ह्यात 8 पूल धोकादायक अवस्थेत. धोकादायक पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीचं संकट. नुकसानीची प्रशासनानं नोंद घेतली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नाशिकमध्ये नाफेड NCCFच्या कांदा खरेदीला 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 6 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण. बाजार समितीमधील कांद्याच्या दरामध्ये दररोज घसरण. गेल्या 8 दिवसात 480 रुपयांचे घसरण. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचं संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. बीडच्या केजमधील आडस गावामध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. शेतकऱ्यांकडून शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता देण्याची मागणी. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना चिल्लर देण्याचा इशारा. समाज कल्याण विभागामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 ते 60 हजार रुपये मागितले जात असल्याचा प्रहारचा आरोप. पुण्यामध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जळगावातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर